नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा साधु साधु साधु। या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आज भारताचा गणराज्य दिन आहे। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्या महान वीर शूरवीर सैनिकांनी आपली आहुती दिली, हुतात्मा झाले आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी पूर्ण जीवाचं रान केलं। त्यांनी ब्रिटिशांच्या जाचक आणि क्रूर अत्याचाराला त्यांनी सहन केलं। भगतसिंग असे अनेक महान भारतीय शूरवीर भारतासाठी बलिदान गेले आणि भारत बलवान केला आणि या स्वतंत्र भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून या देशाला दिशा देण्याचं काम घटनेच्या रूपानं घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या महान विद्वत्तापूर्ण अभ्यासाने केले। भारत देश आज घटनेवरच आहे, परंतु केंद्र सरकार घटनेचं पालन करत नाही, हे एक सत्य आहे। समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय हे भारतीय घटनेचा ढाचा आहे, त्याप्रमाणे केंद्र सरकार वागत नाही, हे सिद्ध झालेलं आहे। कारण घटनेचं पालन जर बरोबर सरकारनं केलं तर भारत देश पुढे जाऊ शकतो। भारत देशाला कोणती कमतरता किंवा भारत देशाची कुठे हानी होणार नाही, कुठे भारत देशाच्या नागरिकांचं पतन होणार नाही, हे खरं आहे। परंतु आज भारताचा गणराज्य दिन असताना सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावात अस्पृश्यता आहे, विटाळ आहे, बाट आहे। तिथं आजही दुर्बल लोकांना, उपेक्षित लोकांना, बहुजन समाजाच्या अनेक जातींना दुरून पाणी दिले जातं। त्यांना दुरून पाणी देऊन त्यांच्याबद्दल भेदभाव केला जातो। म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये आजही नाही की भारत देश अस्पृश्यता मुक्त व्हावा, जातीभेद मुक्त व्हावा
किंवा सर्व प्रकारच्या विटाळ बाटातून आणि छुवाछूतमधून भारत देश मुक्त व्हावा असं त्यांचं कोणतंही धोरण आपल्याला प्राप्त होत नाही, पाहायला मिळत नाही. एका गावात जाऊन गावकऱ्यांना मात्र पूर्णपणे तंबी देऊ शकत नाहीत का? गावकऱ्यांना आपला आदेश देऊ शकत नाहीत का की तुम्ही कोण्या माणसाला दुरून पाणी देऊ नका, त्या सर्वांना पाणी पिऊ द्या, त्यांचा तुम्ही बाट करू नका, त्यांची तुम्ही अस्पृश्यता करू नका, असं तो प्रत्यक्ष स्वतः सांगू शकत नाही का? एक जबाबदार भारताचा ज्येष्ठ नागरिक म्हणून, प्रमुख नागरिक म्हणून हे त्यांनी काम करायला पाहिजे होतं. परंतु आज त्यांनी एवढी सत्ता भोगल्यानंतर 12 वर्षाची हे एक छोटंसं कामसुद्धा ते करू शकले नाही. केवळ त्याचीच भूमिका नाही किंवा त्या पंतप्रधानाचीच भूमिका नाही, तर संपूर्ण भारतामध्ये आज समतेचं वातावरण नाही, न्यायाचं वातावरण नाही, बंधुत्वाचं वातावरण नाही. खरं स्वातंत्र्य आजही जाती जमातीला, बहुजन समाजाला मिळालेलं नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण या समतेच्या वातावरणाला जर निर्माण करायचं तर सामाजिक आणि आर्थिक ही पूर्णपणे समता निर्माण करण्याची गरज आहे. आज विषमता भारतात आहे. केंद्र सरकार आजही अंबानी, गौतम अदानी यांच्यासारख्या माणसाला लखोपती बनवते, लखोपतीतून आणखी लखोपती बनवते आणि गरिबाला मात्र न्याय देत नाही, हे एक सत्य आहे. केवळ हेच नव्हे तर ज्या समाजाला भारताच्या घटनेप्रमाणे न्याय दिलेला आहे त्यांना सुद्धा वाटा आजचं केंद्र सरकार, पंतप्रधान देत नाही. जो हिस्सा बाल्टीमध्ये यायला पाहिजे 100%, आणि बहुजन समाजातल्या प्रत्येक जातीला हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जायला मदत करायला पाहिजे, तर तिथे त्यांनी कटौती केली. 3% पैसे मात्र ते देत नाहीत, 1% पैसे त्या बाल्टीला देतात. आणि अशा प्रकारे अत्याचार, अन्याय आजही केंद्र सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे केला जात आहे. हा घोर अत्याचार आहे, हा अन्याय आहे, हा सहन करू शकत नाही आजचा तरुण वर्ग, समाज सहन करू शकत नाही. आज केवळ नरेंद्र मोदीच्याच मनामध्ये भेदभाव किंवा अस्पृश्यता असं नाही. आता 4 वर्षापूर्वीची घटना आहे. पुण्याच्या हवामान खात्यामध्ये प्रमुख असलेली लेडीज, ती तिथली हवामान खात्याची सर्वात मोठी ज्येष्ठ ऑफिसर आहे आणि तिने इन्व्हायरमेंटमध्ये या हवामान खात्यावरती PhD केलेली आहे. एवढी सुशिक्षित आहे, तरी सुद्धा तिने आपल्या घरातल्या किचनमध्ये काम करणाऱ्या लेडीजला विचारलं, का गं बाई तुम्ही कोण्या जातीची आहात तुम्ही? तर ती म्हणाली की मी मराठा जातीची आहे. तेव्हा ही ऑफिसर बाई म्हणते, भारत सरकारचा पगार घेणारी, अरे अरे म्हणे माझं घर पूर्णपणे तू वाटवलं म्हणे, तू तर शूद्र आहे म्हणे, तू माझे देव वाटवले, माझं अन्न पाणी वाटवलं, माझं सारं पूर्ण भांडे कुंडे सारे वाटवले, आणि तू फार मोठं माझं घर पूर्ण विंटाळून टाकलं. म्हणून तिने
तिला धमकी दिली की मी जाते म्हणे आता, आणि पोलीस स्टेशनला तुझ्या विरोधामध्ये मी पूर्ण दरखास्त देते, अर्ज देते. या बाईला माझ्या इथं अस्पृश्यता म्हणून हिला ताबडतोब आता अटक करण्यात यावं, माझं घर तिने वाटवलेलं आहे. तर ती मराठा समाजची बाई म्हणाली, मॅडम म्हणे लवकरात लवकर जा ना म्हणे, पोलीस स्टेशनला तुम्ही जा, माझ्या विरोधामध्ये तुम्ही काय तिथं दाखल करायचं तर दाखल करा. आणि ती बाई पोहोचली बघा, आणि तिथल्या SP साहेबाला म्हणते, साहेब म्हणते माझ्या घरामध्ये माझ्या मित्रमंडळींनी, ब्राह्मण मित्रमंडळींनी मला काम करायला बाई पाठवली, आणि मी तिला काल विचारलं की तू कोण्या समाजाची आहे, तर ती म्हणाली मी मराठा समाजाची आहे. त्यामुळं म्हणे माझं सारंच्या सारं घर आणि सारं पाणी आणि सारी देवी देवता आणि संपूर्णपणे बाटून गेलं म्हणे, विंटाळलं म्हणे सर्व. ती अस्पृश्य आहे म्हणे, माझा तुम्ही बयान घ्या आणि तिच्यावर केस करा. तर SP साहेब म्हणाले, बाई म्हणे हे घरातला प्रश्न आहे म्हणे, आणि मुकाट्यानं म्हणे तुम्ही सहन करा. झाकली मूठ 1.25 लाखाची आहे, नाही तर तुम्हालाच हातकड्या पडतील आणि तुम्हाला जेल होईल 6 वर्षाचा. तर मुकाट्यानं घरी जाऊन तिच्याकडून जे काय करून घ्यायचं ते करून घ्या. अशा प्रकारे त्या SP-नं जेव्हा तंबी दिली, बाई मात्र पूर्ण गर्भगळीत झाली आणि तिला शेवटी परत यावं लागलं, आणि तिच्याच हाताचं तिला अन्न खावं लागलं, तिच्याच हातात तिचं पाणी प्यावं लागलं. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी हे जी घटना या देशाला दिलेली आहे, त्या घटनेपुढं कोणत्याही माणसाला, कोणत्याही जातीला हे कमी लेखता येणार नाही, अस्पृश्य लेखता येणार नाही, शूद्र लेखता येणार नाही. त्याला मात्र कोणत्याच प्रकारे भेदभावानं वागवता येणार नाही. असं हे कायद्याचं पालन कोणत्याही समाजाला करावंच लागतं, त्याशिवाय भारत देश पुढे जाऊ शकत नाही. आज न्याय कुठं आहे? बहुजन समाजाला न्याय कुठं आहे? बहुजन समाजाच्यावर किती प्रचंड अत्याचार होत आहे. कोणताच न्याय मात्र भारतामध्ये बहुजन समाजाला नाही. ठिकठिकाणी अत्याचार, अन्याय बेमालूम केल्या जात आहे. स्त्रियावर पूर्ण बलात्कार होत आहे, मुलीवर बलात्कार होत आहे. आणि भारत सरकारचे पंतप्रधान म्हणतात बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि तिच्यावर अन्याय झाल्यावर, अत्याचार झाल्यावर, बलात्कार झाल्यावर त्या व्यक्तीला ताबडतोब अटकही केल्या जात नाही, आणि त्याच्यावर केस सुद्धा केल्या जात नाही. पूर्णच्या पूर्ण शासनाच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्याला पैसे देऊन त्याची सुटका केल्या जाते. कुठे आहे न्याय? महिलांना न्याय कुठे आहे? मुलींना न्याय कुठे मिळत आहे? आणि म्हणून ठिकठिकाणी आज मुख्य जाग्यावरती, बँकेमध्ये, प्रशासनामध्ये, सरकारमध्ये RSSचे लोक भरल्या जात आहे, आणि बाकी साऱ्या जातीला डावलल्या जात आहे. ही पार्शालिटी वर्तमान केंद्र सरकारनं चालवलेली आहे. हा अत्याचार नाही तर काय आहे? हा अन्याय नाही तर काय? कुठे न्यायाचं पालन केलं जात आहे? आज भारत सरकार, केंद्र सरकार न्यायाचं पालन करत नाही. त्यांच्या विरोधात जर जास्त कोणी बोलत असेल तर त्याला मारण्याचा कट आखल्या जाते. असे अनेक लोक आतापर्यंत मारल्या गेलेले आहेत. हे एक सत्य आहे की नाही? आणि म्हणून
गुजरातमध्ये सुद्धा न्यायाधीशाला मारून टाकलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवारला मारून टाकलेला आहे. हे एक सत्य आहे. या सरकारच्या विरोधामध्ये, या सरकारच्या वेगवेगळ्या योजनेबद्दल, वेगवेगळ्या पूर्ण प्लॅनिंग बद्दल जर कोणी अपशब्द बोलला तर त्यांच्यावर अत्याचार केल्या जात आहे, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, त्याला मारण्याचा पूर्णपणे षडयंत्र केल्या जात आहे. एवढंच नव्हे, तात्काळ या 5-7 वर्षामध्ये प्राध्यापक अरुण कांबळे हा RSS बद्दल बोलत होता, तर त्याला मात्र पुरं गुमराह करून, त्याला फूस लावून मुंबईतून हैदराबादला नेलं आणि तिथे बुद्ध पौर्णिमा डॅमच्या बाजूला त्याच्यावरती पूर्णपणे हल्ला करण्यात आला. हे कळू दिलं नाही आणि त्याला मारून टाकलं आणि कुठं काढून टाकलं आणि कुठं त्याची मयत केली हे सुद्धा कळू दिलं नाही. एवढा आज एक विद्वान प्राध्यापक, एक जाणता प्राध्यापक, पूर्ण बाबासाहेबांच्या लढ्याचा पूर्ण जाणकार आणि विद्वान असा प्राध्यापक अरुण कांबळे यांचा सुद्धा पूर्ण षडयंत्र करून हैदराबादला त्यांचा जीव घेण्यात आलेला आहे, त्यांचा मुर्दा पाडण्यात आलेला आहे. हे खरं आहे की नाही? आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की या सरकारमध्ये चांगले चांगले लोक मारल्या जात आहेत. न्याय कुठं आहे? घटनेचं पालन कुठं आहे? एवढंच नव्हे तर लडाख मधला जो माणूस आहे वांगचुक सोमन सर यांना सुद्धा जेलमध्ये त्याने टाकलेला आहे. काय त्याचा गुन्हा होता? पर्यावरण कामासाठी, शिक्षण कामासाठी आणि लडाखच्या संपूर्ण उत्थानासाठी त्या माणसानं जिंदगी पूर्ण खर्ची घातलेली आहे. त्याने कोणताही भ्रष्टाचार नाही केला, त्याच्यावर नाना प्रकारचे आरोप लावून त्याला जेलमध्ये घातलेला आहे. आणि आता उपोषण करत असताना हे जे भ्रष्टाचार केला MBBSच्या नीट परीक्षेमध्ये, त्याच्या विरोधामध्ये त्यांनी सुद्धा उपोषण केलं. तर जबरदस्तीने त्यांच्या मंडपात जाऊन या BJPच्या तरुण युवकांनी त्याला उचललं आणि तिथून हलवलं. शेवटी त्यांनी पूर्ण हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपलं उपोषण चालू ठेवलेलं आहे. एवढा आज अत्याचार अन्याय केल्या जात आहे. कोणत्याही समाजाला या देशामध्ये न्याय मिळत नाही. अल्पसंख्याक जी कम्युनिटी आहे, अल्पसंख्याक ख्रिश्चन, अल्पसंख्याक शीख, अल्पसंख्याक बुद्धिस्ट, अल्पसंख्याक पूर्ण मुस्लिम, मोमेडियम, या कोणत्याही समाजाला खऱ्या अर्थानं केंद्र सरकारनं आज कोणतीच सवलत दिली नाही. उलटे त्यांचे सारे विकासाचे कामं, प्रगतीचे कामं, सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक विकासाचे कामं त्याने पूर्ण बंद केलेले आहेत. आणि त्याला सवलती देणं, त्याला नोकऱ्या देणं, त्याला अनुदान देणं हे सुद्धा बंद केलेलं आहे. हे खरं आहे की नाही? आणि म्हणून आपण सर्वजण आजचा दिवस म्हणून 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून बहुजन समाजाने साजरा करायला हवा आहे. कारण स्वातंत्र्य मिळालं तरी बहुजन समाजाला खरं स्वातंत्र्य मिळालं नाही, खरा न्याय मिळाला नाही, खरा सामाजिक समता मिळाली नाही. सामाजिक आणि आर्थिक समता भारत सरकार कोणत्याच प्रकारे करत नाही. आपण सर्वजण यावर गंभीर विचार करून या मार्गाचा विकास, या परिवर्तनाला आणि या पूर्णपणे शासन व्यवस्थेला आपण वटणीवर आणलं पाहिजे. आणि आपल्या भारताला घटनेप्रमाणे भारत देश पुढे नेण्यासाठी
आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, नैतिक, शैक्षणिक आणि कायद्याप्रमाणे हा देश चालला पाहिजे. म्हणून आपल्याला हवं असलेलं सरकार आपण निर्माण केलं पाहिजे आणि ते केवळ पूर्ण बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालीच हे काम होऊ शकते. आणि म्हणून आपण सर्वजण या देशामध्ये नवीन चळवळ मोठी जोरानं उभी केली पाहिजे. घटनेचं जे सरकार पालन करत नाही ते बेईमान सरकार आहे. समता, न्याय, बंधुत्व आणि स्वातंत्र्य या घटनेप्रमाणे जे केंद्र सरकार काम करत नाही तर ते गद्दार नाही तर काय आहे मग. आणि म्हणून एवढा आज देश आपला पुढे चाललेला आहे, एवढा बलवान देश आहे आणि या बलवान देशामध्ये इथे आज गरिबांना कोणतीच किंमत नाही. आज कोटीनं बेकार तरुण पडलेले आहेत, त्यांना नोकऱ्या नाही. MA, LLM, PhD, डबल PhD, डबल MSc असे सुशिक्षित बेकार करोडोनं पडलेली आहे. सरकारनं ही बेकारी वाढवलेली आहे. सरकारनं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, याकडे कानाडोळा केलेला आहे, उपेक्षा केली आहे. तरुणांच्या गुणाची किंमत केल्या जात नाही. म्हणून लाखो करोडो लोक हे जंतर मंतरीत आजही या सरकारच्या विरोधामध्ये गृहमंत्र्यांचा पूर्ण इस्तिफा मागत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये जे भ्रष्टाचार सुरू झाला त्याचा इस्तिफा घेण्यात आला आणि त्याचा इस्तिफा घेण्यासाठी आपला बचाव नरेंद्र मोदी यांनी केला ना, तर नरेंद्र मोदींनी आपला इस्तिफा अगोदर द्यायला पाहिजे होता. कारण शेतकऱ्यांना न्याय नाही, शेतकऱ्यावर अत्याचार आहे, शेतकऱ्याच्या मालाला न्याय नाही, शेतकऱ्याच्या कोणत्याच उत्पादनाला न्याय नाही. त्याच्यावर प्रचंड क्रूर अत्याचार केल्या जात आहे. शेतकरी मारल्या जात आहेत, गरीब विद्यार्थ्यावर क्रूर अत्याचार केल्या जात आहेत आणि अत्याचार एवढे वाढत आहेत त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सरकारच्या द्वारे मारल्या गेलेल्या आहेत, त्यांना न्याय मिळाला नाही. मग हे सरकार काय न्यायाचं सरकार आहे का? म्हणून या भारतामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या निष्पाप जीवाला मारून हे केंद्र सरकार पूर्ण सत्ता भोगत आहे, सत्ता पूर्णपणे चालवत आहे. चैनीसाठी, मौज मजेसाठी आणि तुम्ही त्यांचं RSSचं किती मोठं कार्यालय बनवलं, कित्येक कोटीचं कार्यालय त्यांनी तयार केलं. तिथं जे 1 मजली होतं आज ते कित्येक 25 मजली झालेलं आहे. आणि दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय किती मोठं आहे, ते 1 मजली होतं ते किती मजली झालेलं आहे. BJPचा प्रत्येक आमदार, BJPचा प्रत्येक खासदार, प्रत्येक कॅबिनेट मंत्री, प्रत्येक मंत्री हे तिपटीनं त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे. अशा प्रकारे ते गब्बर होत आहेत, परंतु गरिबाला न्याय दिला जात नाही. बहुजन समाजाच्या कोणत्याच जातीला न्याय नाही, कोणत्या जातीला खऱ्या अर्थानं या देशामध्ये सवलत नाही. या देशामध्ये पूर्णपणे त्यांच्या हक्काचा वाटा सुद्धा त्यांना दिला जात नाही. हे एक सत्य आपल्या पुढे मी 15 ऑगस्ट या दिवशी मांडत आहे. स्वातंत्र्य दिलं परंतु त्या स्वातंत्र्याची गळचेपी केल्या जात आहे. ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिल्या गेलं परंतु स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं उपभोगता येईना. कोणत्याच प्रकारे समतेचं वातावरण, न्यायाचं वातावरण, बंधुत्वाचं वातावरण, स्वातंत्र्याचं वातावरण केंद्र सरकारच्या द्वारे
केल्या जात नाही हा आमच्या अखिल भारतीय भिक्खू संघाचा यांच्यावर आरोप आहे. आणि म्हणून केंद्र सरकारनं आपल्या पूर्ण प्रशासनामध्ये बदल करायला पाहिजे आणि सर्व समाजाला, प्रत्येक जातीला, प्रत्येक जमातीला आणि प्रत्येक समाजाला आणि अल्पसंख्याक समाजाला, मायनॉरिटी समाजाला त्यांनी न्याय द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. परमपूजनीय बाबासाहेबांनी घटना लिहून भारतीय समाजाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या महान त्यागाला, त्यांच्या महान परिश्रमाला, त्यांच्या महान कर्तृत्वाला, त्यांच्या महान अशा कष्टाला व महान अशा त्यांच्या विद्वत्तेला आज अभिवादन करतो. त्रिवार पंचांग प्रणाम करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ती मेवंच ततो निब्बान संपत्ती हेमिनाते समिज्जतु अभिवादन शिलिस्स नित्यं वड्डापचायिनो चतारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बल. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. शरणत्तय नत्थि मे शरणं वय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जैनं होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं वय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जैनं होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं वय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जैनं होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. भगवान बुद्ध की जय. भगवान बुद्ध की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. महात्मा ज्योतिबा फुले की जय. महात्मा ज्योतिबा फुले की जय. सावित्रीमाय फुले की जय. सावित्रीमाय फुले की जय. राजश्री शाहू महाराजांचा विजय असो. राजश्री शाहू महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जिजाऊ साहेबांचा विजय असो. जिजाऊ साहेबांचा विजय असो. रमाई आंबेडकरांचा विजय असो. रमाई आंबेडकरांचा विजय असो. भीमाई आंबेडकरांचा विजय असो. भीमाई आंबेडकरांचा विजय असो. रामजी
आंबेडकरांचा, रामजी सुभेदार आंबेडकरांचा, मालोजी सपकाळ आंबेडकरांचा, मालोजी सपकाळ आंबेडकरांचा, बुद्ध धम्माचा, बुद्ध धम्माचा, धम्मध्वजाचा, धम्मध्वजाचा, समता शांती बंधुत्व बुद्धाचे मूलतत्व, समता शांती बंधुत्व, अरे समता शांती बंधुत्व, अरे बुद्ध धर्म की क्या पहचान, अरे बुद्ध धर्म की क्या पहचान, अरे बुद्ध धर्म की क्या पहचान, अरे जग में बुद्ध का नाम है, अरे जग में बुद्ध का नाम है, अरे जग में बुद्ध का नाम है। संत गाडगे महाराजांचा, संत गाडगे महाराजांचा, संत कबीर महाराजांचा, संत कबीर महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा, जय भीम, जय भीम, अरे जय भीम, जय भारत, जय भारत। 15 अगस्त गणराज्य दिन, 15 अगस्त गणराज्य दिन, 15 अगस्त गणराज्य दिन, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। जनगण घ्यायचं, जनगण घ्यायचं, जनगण घ्यायचं। हा, सर्वांनी उभं राहावं, आपण जनगण मन म्हणायचे, राष्ट्रगीत। वामन दादा जयंती ना